आजी तू दिवा द्या, मी करतो. थांब थांब, या एकच दिवे तेल घालायचं राहिले. तू तेलाचा कावळा दे बरं. कावळा? तेलाची बाटली, त्याला कावळा म्हणतात. हा तरी मी करतो, तुम्ही बाहेर जा. मी करते ना आता. तू तेल दे, चल लवकर. दे 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 दे. आता मी घालते ना. थांब. आजी आजी तुम्ही बाहेर जाऊन बसा ना, मी करतोय. अरे मी करते, तू माचीस घे. माचीस घे, दिवा लावायचा आहे ना, माचीस घे. अरे अरे अरे, आजीला चटका देतोस की काय? सॉरी. मला असं वाटतं लक्ष्मी आणि श्रीनिवास दोघंही काळाच्या मागे जगतात अजून. आई, काळाच्या मागे आहोत आम्ही म्हणजे नक्की म्हणायचं काय तुला? स्पष्ट सांगायचं म्हटलं तर तुम्ही तुमच्या मुलांना घराबाहेर हाकलून दिलं पाहिजे. आई वडिलांची काळजी नसणारी आणि नुसती पैशाच्या मागे धावणारी मुलं हवीत कशाला? मी तर म्हणते ती घर सोडून गेली ना तरी तुमच्या गाठीशी असलेले पैसे तुम्ही सुखाने वापरू शकाल आणि पुढचं आयुष्य तुम्ही अगदी सुखाने जगाल. सासूबाई काहीतरी काय बोलताय तुम्ही? अगदी बरोबर बोलते मी. लक्ष्मी, अगं एकत्र कुटुंब हे प्रत्येकासाठी योग्य असतंच असं नाही. त्यासाठी मुलांना आई वडिलांबद्दल आणि आई वडिलांना मुलांबद्दल दुतर्फी ओढ असावी लागते ग. नाहीतर कशाला करायचा एकत्र कुटुंबाचा अट्टाहास? काय ग वीणा, बरोबर बोलते ना मी? हो. खरं तर यांना यांच्या चुकीची जाणीव झाली, पण आता या गोष्टींना खूप उशीर झालाय. पण मी हे खात्रीने सांगू शकते की तुमच्या दोन्ही मुली, तुमचे जावई, दोन्ही सुना आणि व्यंकी अगदी छान सांभाळ करतील तुमचा. अरे सवाल आहे का? नक्कीच करणार की. ऑफकोर्स. माझं तर आईबाबांशिवाय दुसरं कोणीच नाही. सासूबाई, नाही आमचे जावई चांगले आहेतच, पण शेवटी मुलींचे आपापले संसार आहेत. अहो पण काकू मुलांनाही आहेत की मग. आणि आता ज्यांना मुलं नाहीत, फक्त मुलीच आहेत, त्यांच्या आईबाबांनी कोणाकडे पाहायचं मग? सिद्धू, अरे पण शेवटी मुलींचे. यालाच म्हणतात काळाच्या मागे जगणं. मला वाटतं लक्ष्मी आणि श्रीनिवास तुम्ही दोघांनीही या गोष्टीवर विचार करायला हवा. कोणाकोणाला पटलं हे सगळं? मला पण. बरं चला, पुढचा प्लॅन काय आता सांगा जयंतराव. का हे काय परक्याचं घर आहे का? अहो हे तर जयंतचं घर आहे. काय जयंत, आमचं घर तुझं आहे की नाही? मग हे तुझं घर आमचं का नाही? अहो तुमच्या मुलीचं घर आहे. आणि तुम्हीच म्हणता ना की मुलं मुली समसमान आहेत. मी इथे एवढ्याचसाठी बोलतोय सगळ्यांसमोर की उगाच नंतर कोणाला वाटायला नको की आई बाबांनी पार्सॅलिटी केली ना. नाही कळलं? उदाहरणार्थ समजा आई बाबांनी व्यंकीच्या नावे काहीतरी केलं, तो उगाच व्यंकीला वाटायला नको, म्हणजे त्याला दडपण यायला नको की आई बाबांनी आपल्यावर एवढी जबाबदारी ठेवली, एवढं दिलं, म्हणून बोलतोय, बाकी काय नाही. अहो याला गप्प बसायला सांगा. लक्ष्मी, तू याला इथे बोलवलंस का? पण चुकले मी, चुकले. आई, ए आई, मी काय लहान आहे का? मला सांग ना, त्यांना का सांगतेस? दादा, मोठा आहेस ना तू, मग आई बाबांना तुला काही सांगावं लागेल अशी वेळच कशाला आणतोयस? तू लहान आहेस ना माझ्यापेक्षा, मग तू मला हे शिकवायचं नाहीस, कळलं? दादा, आई बाबांची अॅनिव्हर्सरी आहे आज, निदान आज तरी. अगं मग त्यासाठीच तर आलोय मी इथे. त्यासाठी आलायस म्हणतोयस ना, पण विषय पैशाचाच काढतोयस.
आता या वेळेला तो विषय काढू नये एवढं सुद्धा कळत नाही तुला? कमाल आहे, तुम्ही सगळे असे माझ्या विरुद्ध अशी एकी करून का बोलताय? हा? आम्ही कशाला तुझ्या विरुद्ध एकी करू? हा, आमची अक्कल अजूनही शाबूत आहे. कुठे काय बोलायचं काय नाही बोलायचं सगळं कळतं, पण तुझं मात्र डोकं ठिकाणावर नाहीये. ए आजी, तू जरा जास्तच बोलतेस हल्ली. माझ्याशी बोलताना तोंड सांभाळून बोलत जा, नाही तर काठीच फेकून देईन तुझी, सांगतोय. हा संतोष बस. अहो संतोष, आता काय बोलताय तुम्ही? आजींच्या वयाचा तरी मान ठेवा. ए, तू का बोलतोयस आमच्यामध्ये? हा, का बोलतोयस? हा आपल्या घरचा जावई आहे. हो, जबरदस्तीचा जावई आहे. हा, दादा, हे खरंच जरा अतिच होत आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, हे विषयांतर नकोच, मूळ मुद्द्यावर येऊया. माझं काय म्हणणं आहे की बाबांनी त्यांच्या पैशांची वाटणी समसमान करावी, बस एवढंच म्हणणं आहे माझं. बस संतोष बस बस. आल्यापासून ऐकते मी पैसे पैसे पैसे. फक्त पैसाच हवाय का तुला? दागिने हवेत, हे घे हे घे. यांनी पोट भरत नसेल तर हे घे. हे काम कर, यांची स्कूटर आहे ती विक. 4 पैसे सेव्हिंग मध्ये असतील ते घेऊन टाक. 2 दागिने असतील ते विक. आणि त्यांनी पोट भरलं नाही ना तुझं संतोष, तर माझा आणि यांचा जीव घे. लक्ष्मी शांत हो. लक्ष्मी, काय बोलतो? शांत हो. हम्म.